हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. हो सर, काल जसं तुम्ही सांगितलं होतं अगदी त्याप्रमाणे आपल्याला वारं, भरपूर मोठ्या प्रमाणावरती वारं आणि पाऊस दोन्ही पण पाहायला भेटले. मग आज परिस्थिती कशी राहील एकंदरीत? आज पण आहे ना, 14 मे 2026 आज देखील आणि उद्या 15 पण आहे. हो हो, बरोबर. म्हणजे ह्या 2 दिवस आणखीन आहेच राज्यात. म्हणजे त्याच्यामध्ये हेच जिल्हे आहेत: अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, हो हो, नाशिक, काल त्याच्यानंतर सांगितलेले सर्व. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे. हो हो. त्याच्यानंतर इकडं जास्त मग इकडं लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, हम्म, हम्म. इकडे चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये आजचा जास्त राहणार समजा. हो हो हो. हो या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे काल हो सारखाच पाऊस पाहायला भेटेल. हो, काल सारखं परभणी, बीड, हो. लातूर, हम्म, हम्म. हिंगोली ह्या परिसरात आहेच आणखी आज आणि उद्या दिवस. हो, बरोबर. आणि त्याच्यानंतर 16च्या नंतर काय होणार आहे, उन्हाचा पारा कमी होईल, हो 40 अंशाच्या खाली येईल तापमान. हो, बरोबर. पण त्याच्यानंतर मान्सून आता उद्याच्या 17 तारखेला म्हणता अंदमान येणारच आहे. हो, बरोबर. मग तिथून आल्याच्या नंतर ते 27-28 मेच्या दरम्यान केरळ येते. तर हम्म. यावर्षी जवळपास 5-6 जूनच्या दरम्यान पाऊस येणारच. हो, बरोबर. म्हणून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करणे सगळ्यात महत्त्वाचे. हो, बरोबर. काही शेतकऱ्यांची अजूनही शेतीची मशागत झालेली नाही. त्यांना काय सांगाल सर? तर त्यांनी खरं तर आजच्या जवळपास 23 दिवसच राहिलेत पाऊस. हो, बरोबर. तर त्या 23 दिवसामध्ये आणखीन शेतीची कामे, रोटावेटर, कल्टिवेटर करून घ्यायचे. हो कारण की पाऊस येणारच आहे, लवकर येणार आहे. हो आणि शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे पुन्हा. हो, बरोबर. मेच्या शेवटच्या मेच्या आठवड्यात. शेवटच्या आठवड्यात. हो, बरोबर. ते सुरू झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या धावपळी सुरू होतील. हो, पेरणीच्या. हो, हो, बरोबर. सर मग आता त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता कामं करणं सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. हो, आम्ही शेती. तर बघा ना, आम्ही जवळपास आमचं हरभरा निघाले 3 महिने झाला आम्ही शेत रोटावेटर करून ठेवले. हो, तयार झालेली तुमची रानं. म्हणजे आमचे 2च पिकं असते, त्याच्यामुळे आमची शेत रेडी असेल कधी. हो, बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांना एकच सल्ला राहील की शेतकऱ्यांनी शेतीची कामं लवकर करून घ्यायची, कारण पाऊस लवकर येतोय. हो, लवकर येणार आहे. हो, बरोबर. आणि यंदा पोषक वातावरण आहे खूप. नुसतं इतकं पोषक वातावरण नसतंय. दरवर्षी कसं असतंय, हा. मान्सून दरवर्षी म्हणजे ठरलेलंच आहे. हो. हां सर, जसं की 2026मध्ये अनेक तज्ज्ञांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की 2026मध्ये दुष्काळ पडणार, म्हणजेच पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार आहे. म्हणजेच एकंदरीत एल निनो आणि ला निनाचा जो प्रभाव आहे तर तो 2026च्या मान्सूनवरती किंवा पावसाळ्यावरती पडणार आहे, असं अनेक तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. मग त्याबद्दलची सविस्तर आणि डिटेल माहिती आपल्या शेतकरी बांधवांना तुमच्या माध्यमातून द्यावी. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, एल निनो बद्दल एकदा सांगतो, लोकांच्या डोक्यातून काढून टाकतो. काय झालं, हल्ली तज्ञ काही जण असे तज्ञ आहेत की त्यांनी एल निनोची भाषा बोलतात. तुम्हाला सांगतो, एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवतो. आपली इंग्रजी महिने सुरू होतात जानेवारीला. हो, बरोबर. आपल्याला पाऊस येतो भारतामध्ये जून मध्ये. हो. म्हणजे पाऊस कसा असतो माहितीये का, 7 जून ते 7 जुलै पर्यंत म्हणजे संपूर्ण भारतभर पाऊस जाते, गुजरात पर्यंत, राजस्थान पर्यंत. हो, बरोबर. हा, तर जून मध्ये पाऊस आला आणि डिसेंबर मध्ये एल निनो उद्भवायला. मग ते उद्भवायच्या आधी तर आपला पाऊस बी निघून चालला, मग याचा त्याचा काही संबंध नाही. बरोबर. वास्तविक पाहता जे कोणी म्हणत असलं ते एल निनो आहे ना, तर तुम्हाला सांगतो, आज दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. त्या पेरू देशाचं तिथला काय करा, गुगलवर तुम्ही तापमान बघा. आता तिथं थंडी आहे, थंडी. आणि तुम्हाला सांगतो, कोणत्याही समजा आता हिवाळ्यामध्ये आपल्या बाजूला एखादं तळ असलं आणि त्या तळ्याच्या मध्ये थंडी असली हिवाळ्यामध्ये, त्या तळ्याचं पाणी थंड राहील का गरम राहील हिवाळ्यात? हिवाळ्यात थंड. आणि उन्हाळ्यात कसं राहील? गरम राहील. मग आता तिथं थंडी आहे, मग तिथं पाणी ते थंडच आहे. ज्यावेळेस थंड पाणी राहते त्यावेळेस ला निना उद्भवतो. ला निना उद्भवलं म्हणजे सगळ्यात सोपं सांगतो की आपण लहानपणी 8वी-9वीला विज्ञान मध्ये शिकलेलो बघा. पाण्याची वाफ होती, वाफेचे ढग तयार होते, ढगाचा पाऊस होतो, ते पाणी समुद्राला होतं. हे ऋतुचक्र आहे. बरोबर. तिकडे सध्या आता थंडी आहे, आपल्या इकडे गरमी आहे. मग इकडे गरमी असल्यामुळे या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब झालं की वारे जास्त दाब कमी दाबाकडे येतात, मग पाऊस येतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. हे एल निनो हे काही नाही, 20-25 वर्षात कधीतरी एकदा तरी उद्भवतो. हो, बरोबर. 20 ते 25 होतात, पण हे दरवर्षी कधी नसतंय.
पण हल्ली काय झालं तज्ञ ते अल्निनोला धरून बसवली. हो बरोबर. एल्निनो असो या नसो दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात पाऊस येणार ते येणार, येतो तो येतो हे हो. मात्र लक्षात येतं. आपल्या मान्सूनचा कालावधी किती आहे? जून. 7 जून पासून ते राजस्थान गुजरात 7 जुलै पर्यंत हो असं. बरोबर. हो म्हणजे एकंदरीत एल निनो ला निनाचा आपल्या पावसाशी काही संबंध नसतो. काही संबंध येत नाही. आपल्या बरोबर. स्थानिकच्या वातावरणावर सगळ्या गोष्टी असतात. हो हो बरोबर. ठीक आहे सर, खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर. ठीक.